नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांच्या आगामी कारारुखाचा भोवरा या संग्रहातली एक महत्वाची कविता संलग्न करणं यावर बोलणार आहोत. हो, आणि या कवितेच्या माध्यमातून आपण कर्णाच्या व्यक्तिरेखेचा म्हणजे जी खूप गुंतागुंतीची आहे तिचा जरा मागोवा घेऊया. आपल्याकडे ही कविता आहे आणि त्याबद्दल काही नोंदी आहेत. आणि मला वाटतं या कवितेचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे सुरुवातीला. हो ना. कर्णाला थेट त्यांनी एक भौमितिक रूपक वापरले. अगदी बहुभुजाकृतीच्या दोन वेगळ्या कोपऱ्यांना जोडणारा रेषाखंड, संलग्न नसलेल्या कोपऱ्यांना. बरोबर. आणि ही फक्त उपमा नाहीये, यात काहीतरी खोल अर्थ आहे असं वाटतं. नक्कीच. जणू काही तो समाजाच्या किंवा म्हणजे प्रस्थापित नियमांच्या चौकटीत थेट बसणारा नाहीये. पण तरीही तो एक महत्वाचा दुवा आहे. अत्यंत महत्वाचा. आणि साधा नाहीये. कवी म्हणतो सहस्र हातांचं सामर्थ्य आहे त्यात. हजारो हातांचं बळ असलेला रेषाखंड. हे त्याच्या पराक्रमाबद्दल आणि दानशूरतेबद्दल बोलते. बरोबर. पण लगेच विरोधाभासही येतो. इतकं सामर्थ्य असूनही तो एकटा आहे, वेगळा ठेवलेला. आणि ह्या एकाकीपणाची सुरुवात, त्याची शोकांतिका अगदी जन्मापासूनच झाली. हो, कवितेत तसा उल्लेख आहेच. कुंतीने म्हणजे उत्सुकतेपोटी सूर्यस्मरण केलं आणि मग लोकलाजेस्तव जन्मतःच नाळ कापून त्याला दूर लोटलं. आईच्या मायेला तो पोरका झाला. आणि ती फक्त शारीरिक नाळ नव्हती कापली, ती सामाजिक भावनिक नाळ पण कापली गेली असं म्हणायला हवं. खरंय. तिथूनच त्याचं आयुष्य एका वेगळ्या ट्रॅकवर गेलं. जन्माने सूर्यपुत्र, राजपुत्र असूनही आयुष्यभर त्याला कोणती ओळख मिळाली? तर सूतपुत्र. हो. कवचकुंडलं होती जन्मतः, दैवी तेज होतं, पण तेही त्याला ही समाजाने दिलेली ओळख पुसायला मदत करू शकला नाही. म्हणजे बघा, त्याची खरी ओळख आणि समाजाने दिलेली ओळख यातला संघर्ष आयुष्यभर चालला. पण कवितेत त्याचा मूल्यांचा पण उल्लेख आहे ना. कृष्णाबद्दलचं प्रेम. हो. राजसूय यज्ञानंतरही म्हणजे मथुरा द्वारकेवर चालून न जाता त्याने आदर दाखवला, नमन केलं. हा मोठेपणा आहे त्याचा. हा नैतिक मोठेपणा दिसतो इथे. दिसतो. पण त्याचवेळी नियती कशी सतत त्याच्या विरोधात होती हे पण दिसतं. म्हणजे अहो, ती गोहत्येची गोष्ट, खोटं पाप माथी आलं. मग परशुरामाचा शाप, की ऐनवेळी विद्या विसरशील. आणि ते खरं ठरलं. आणि शेवटी निर्णायक क्षणी काय झालं? रथाचं चाक चिखलात रुतलं. सगळं जणू त्याच्या विरोधातच रचलं गेलं होतं. तो परशुरामाचा शाप तर किती घातक ठरला असेल. सगळ्यात महत्वाच्या क्षणी ब्रह्मास्त्र आठवेनासं झालं. आणि कवच कोंडलं तर आधीच दान केली होती, म्हणजे नैसर्गिक संरक्षणही नव्हतं. हो, जणू काही त्याचा चांगुलपणाच त्याच्या आड आला. आणि त्याचा मुख्य हेतू काय होता युद्धात? तर पांडवांचा संहार. पण गंमत बघा किंवा दुःखद योगायोग म्हणा, तो स्वतःच तर ज्येष्ठ पांडव होता. होय ना. ज्यांच्या विरोधात लढतोय तेच त्याचे भाऊ. आणि हे त्याला कळलं, पण खूप उशिरा. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. म्हणजे त्याचं आयुष्यच एक न उलगडलेलं रहस्य किंवा एक शोकांतिका वाटतं. अपूर्ण राहिलेली शोकांतिका. कवितेची शेवटी एक हिंदी शेर आहे. तो खूप काही सांगून जातो याबद्दल. कुठला? तुम्हारी और मेरी रात में बस फर्क इतना है, तुम्हारी सोके गुजरी है, हमारी रोके गुजरी है. वा, अगदी बरोबर. म्हणजे ज्यांच्याकडे सगळं होतं त्यांची रात्र झोपेत गेली, पण कर्णाची ती रडण्यात गेली. आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कोणता प्रश्न? की एखाद्या माणसात कितीही क्षमता असो, सद्गुण असोत, पण जन्माने मिळालेली ओळख, सामाजिक शिक्के, नशिबाचे खेळ, हे सगळं त्याच्या पूर्ण क्षमतेला कसं रोखू शकतं, मर्यादा कशा घालू शकतं? कर्णाच्या बाबतीत तर हे अगदी स्पष्ट दिसतं. हो. तर मग विचार करायला हवा की आयुष्याची दिशा ठरवताना माणसाचे गुण महत्वाचे की जन्माचे शिक्के आणि नशीबच जास्त प्रभावी ठरतं? हा एक मोठा प्रश्न आहे.